नमस्कार. देवीदास पाटील क्रिएशन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. नुकतंच एक जण घर बांधतो आहे, ते सहज त्या बाजूला गेलो होतो म्हणून बघायला गेलो. घरात फक्त 2 माणसं, एक आई आणि तिचा मुलगा. हा मुलगाही 20-22 आहे आणि परिस्थिती गरिबीशी संघर्ष करत करत मुलगा इथपर्यंत आलेला आहे. उमेदीने घर बांधतो आहे. तर उमेदीने असा एक नवयुवक घर बांधत असेल, घर बांधू इच्छित असेल, तर त्याच्या नातेवाईकांनी काय केलं पाहिजे? काय करतील नातेवाईक? त्याला मदत करायची गोष्ट राहिली बाजूलाच. अडथळे आणले जातात. इथे घर बांधू नको, तिथे घर बांधू नको, झाडं तोडू नको. मग घरावर झाड आलं तर काय करणार? मग त्याला जागा कुठे? तो त्या जागेचा मालक आहे, त्याचा हिस्सा आहे, त्याचाही हिस्सा आहे, पण नाही, ऐकायचंच नाही. बळजबरीने त्याला कुठेतरी घर बांधायला जागा द्यायची, अशी द्यायची की परत अडचणीचीच, आणि परत तिथेही बोंबा मारायची. काही लोक पारे ठेवणार, लगेच फोनाफोनी करणार आणि मत कलुषित करून देणार. बाजूलाच राहू, अगदी गुपचूपपणे. इकडे तर गोड बोलणार आणि तिकडे फोन करून सांगणार, तो असं असं करतोय, इकडे या जागेत, तुमच्या जागेत असा एरियामध्ये तो घुसला आहे, तो पुढे वाढवतोय, वरती तुमचं कलम आहे, तुमचं झाड आहे, हे आहे, ते आहे. आणि त्याचं जो काय एकूण जे काय चाललेलं असतं ते विस्कटून टाकायचं. असेही नातेवाईक असतात. आता त्यांनी काय करायचं? ही काळोखी बाजू आहे. जीवनाची ही काळोखी बाजू आहे. उजेड कसा पडणार? माणसांच्या मनात उजेड कसा पडणार? उमेदीने जर आपलाच माणूस घर बांधत असेल तर त्याला त्याची उमेद वाढेल असं काहीतरी करायला हवं ना. कोण करणार? नातेवाईक? जवळचे? अजिबात नाही. इथे हीच परिस्थिती आहे. ह्याला आपलं कसं म्हणायचं? हे आपले असं आहे. ह्याला आपलं कसं म्हणायचं? अंधाराची बाजू आहे ही, जीवनाची अंधाराची बाजू आहे. एक कोवळा मुलगा घर बांधतो आहे, त्याचे वडील नाही आहेत, कुठलाही आधार नाही आहे, कुठली तरी साधी छोटीशी एक नोकरी करतो आणि स्वतःच्या आईला सुखात ठेवण्यासाठी स्वतःचं एक छोटंसं घरटं उभं करू पाहतो. पण तेही हे लोक होऊ देत नाहीत. हे स्थिरस्थावर झालेले लोक आहेत. ह्यांची काही घरंसुद्धा असू शकतात, 1, 2, 3, कुठे फ्लॅट असतील, कुठे बंगले असतील. हे एका ठराविक उच्च पातळीपर्यंत पोचलेली माणसं आहेत, सुखवस्तू. पण दुसऱ्याला सुख लाभू देत नाहीत. यांना सुखवस्तू म्हणायचं? यांना माणसं म्हणायचं? हे आपले म्हणायचे का? हीच ती जीवनाची अंधारी बाजू आहे. आपल्यालाही आपलं म्हणता येत नाही. ते मुळातच आपले नसतात. ते आपल्याविरुद्ध फक्त कपटनीती करतात, आपल्याला त्रास देतात, आपल्या अवतीभोवती राहतात. पण पुन्हापुनी करणार, इकडचं तिकडे करणार, लावालाव्या करणार, मनं आणि मतं कलुषित करणार आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार. एखाद्या नव्या उमेदीच्या नवयुवकाचं मन आणि जीवन दोन्हीही उद्ध्वस्त करणार. असे हे आपले. ह्यांना आपलं म्हणायचं का? हाच खरा प्रश्न आहे. बघा विचार करून. काही सुचलं तर सांगा, नक्की सांगा. धन्यवाद.